आधी कमी व्हायचे ना, एखाद्या खेड्यात कीर्तन असायचं, अख्खी पंचक्रोशी तिथे यायची ऐकायला, यायची ना, सगळी परिसरातले लोक जायचे. आता गावागावात उत्सव आहे, कॉलनी कॉलनीत, नगरात उत्सव आहे, वाड्या वाड्यात आहे, वस्त्या वस्त्यांवर उत्सव व्हायला लागले. पूर्वी कार्यक्रम कमी व्हायचे, म्हणजे क्वांटिटी वाढली का क्वालिटी वाढली? कार्यक्रमाची क्वांटिटी वाढली का क्वालिटी? क्वांटिटी. दर्जा घसरला ना, दर्जा घसरला. हो, घसरला दर्जा. त्याचं कारण असं आहे, ज्याच्या विहिरीचं पाणी हरभऱ्याला पुरत नाही त्याने केळी लावावी का ऊस लावावा? पटकन बोला. हरभऱ्यालाच पुरत नाही ना पाणी, आणि कुठे ऊस लावतोय? तसे ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याने कीर्तन करावं का भागवत सांगावं? आणि त्याचा परिणाम होत नाही. हो, समाजावर परिवर्तन होत नाहीये. अनधिकारी लोक आली ना, परंपरा पाहिजे पाठीची काहीतरी. आता नवीनच, माफ करा, म्हणजे कुणी असेल तर वाईट नका वाटून घेऊ, आता नवीनच पॅड निघाले. म्हणजे करू नये असं नाही, या मताचा नाही, करावं त्यांनी केलं, पण मग त्याला काही वारीचा अनुभव वगैरे, त्याला काकड्याचा अनुभव आहे का, त्याला हरिपाठाचा अनुभव आहे का, संप्रदायाची नियमावली काही पर्वकाळ वगैरे माहितीत का? संप्रदाय भले पैसे त्यांना जास्त द्या, पण जरा चांगल्याच लोकांचा ऐकत जा. हे बा, विनंती माझी, 2-2 मिनिटांच्या क्लिपांवर भुलत जाऊ नका. 2-3 मिनिटांच्या क्लिपांना भुलू नका. तमाशा होतो का दिंडोड मध्ये? नाही. आणि जर होत असेल तर बंद पाडण्याच्या भानगडीत पडू नका, चालू ठेवा. होत असेल तर चालू ठेवा. फक्त विनंती इतकी आहे, सप्ताचा तमाशा होऊ देऊ नका. माणसं आणत जा. आपली फार सुंदर आहे. गुरुजींचं कीर्तन होतं, गाड गुरुजींचं कीर्तन होतं, दत्तापूरकर महाराजांचं कीर्तन होतं, मला वाटतं देवकर महाराजांचं कीर्तन होतं. चांगली सांगणारी माणसं आणत जाऊ. उगं अगरबत्त्या लावून द्यायच्या, वास घेत बसायचा. ऐका, परिणाम होत नाहीये. इतर दिवशीच्या कीर्तनकाराने कीर्तनात भक्ती, ज्ञान, वैराग्य सांगावं, पण काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते